गुरुवारी अनंत चतुर्दशी आहे। गेले 10 दिवस पाहुणा म्हणून आलेल्या बाप्पाला निरोप द्यायचा दिवस। मुंबई पुण्यासह राज्यभरात या दिवशी विसर्जन मिरवणुकींचा जोश असणार आहे। मुंबईत गिरगाव चौपाटीवर अनेक मोठमोठ्या मूर्तींचं विसर्जन होतं, त्यासाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे। या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे सर्वाधिक गणेश विसर्जन केले जातं। आपण ही दृश्य पाहत आहात, त्या अनुषंगाने गिरगाव चौपाटी येथील तयारीची पूर्णतः वाळू आहे या ठिकाणी। त्याच्यामुळे लोखंडी प्लेट्स इथे टाकण्यात आलेल्या आहेत, ज्याच्या कारणामुळे ज्या मोठ्या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या गाड्या आत येतील त्या अडकणार नाहीत। दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणात जमाव आत येऊ नये म्हणून बॅरिकेड्स टाकण्यात आलेले आहेत। तर दुसरीकडे मोठमोठे पंडाल जे स्वागताचे असतात, महापालिकेचे, आरोग्य विभागाचे प्रथमोपचार केंद्र असतात, पोलिसांचे केंद्र असतात, असे हे पंडाल उभा करण्यात आलेले आहेत, मंडप उभा करण्यात आले आहेत। तर दुसरीकडे जो निर्माल्य कलश आहे ते सुद्धा गिरगाव चौपाटीमध्ये इतर कुठे टाकू नये या हेतूने निर्माल कलश साधारणतः या संपूर्ण भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत। कारण गिरगाव चौपाटी परिसर मोठा आहे, त्याच्यामुळे कुणीही इतरत्र घाण करू नये यासाठी खबरदारी घेण्यात आलेली आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात CCTV देखील या भागामध्ये लावण्यात आलेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।